उमेद अभियान स्वतंत्र करा. तांदुळवाडी येथील महिलांचा आर्ताव. गावातील लाडक्या बहिणी रस्त्यावर. अकोट तालुक्यातील तांदुळवाडी गावातील एक ग्रामसंघ पदाधिकारी व गावातील 10 समूहातील 100 महिला यांनी 1 ऑक्टोबर रोजी तांदुळवाडी येथे मशाल फेरी काढली. मशाल फेरीनंतर सर्व महिलांनी गावातील सरपंचांना उमेद अभियानाच्या मागण्या शासन स्तरावर मंजूर व्हावे, याकरिता 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी होणाऱ्या ग्रामसभेत 84 लाख ग्रामीण कुटुंबाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाअंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्याकरिता ठराव मंजूर करावा. महिलांच्या उपजीविका वाढीसाठी गाव पातळीवर वेगवेगळा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आज खऱ्या अर्थाने महिला चूल आणि मूल मधून बाहेर पडत आहे. उमेद अंतर्गत महिला सक्षमीकरण व गरिबी निर्मूलनाचे गाव पातळीपर्यंत मोठ्या प्रमाणात कामे करणाऱ्या विभागाला व कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना कायम करण्यासाठी सर्व लाडक्या बहिणीने कंबर कसली आहे. गावातील महिलांनी मशाल फेरी काढून सरपंचांना दिले निवेदन. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्याकरिता ठराव मंजूर करावा. महिलांच्या उपजीविका वाढीसाठी गाव पातळीवर वेगवेगळा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आज खऱ्या अर्थाने महिला चूल आणि मूल मधून बाहेर पडत आहे. उमेद अंतर्गत महिला सक्षमीकरण व गरिबी निर्मूलनाचे गाव पातळीपर्यंत मोठ्या प्रमाणात कामे करणाऱ्या विभागाला व कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना कायम करण्यासाठी सर्व लाडक्या बहिणीने कंबर कसली आहे. तसेच रचना इंगळे, विद्या रायबोले, योगिता मंगळे, वृषाली ठिकाळ, रीना रायबोले, रीना बगाडे, रमाबाई रायबोले, रजनी पाखरे, वैशाली फाटकर, अनिता भिसे, वर्षा रायबोले, सपना वाहुरवाग, सुशीला दामोदरी तसेच बचत गटातील सर्व महिला उपस्थित होते.